पहिला मुद्दा असा आहे की तुमचं ठरलंय, आज सरकारचे प्रतिनिधी म्हणून आलेल्या प्रसाद लाडांसोबत तुम्ही जवळपास 3 तास चर्चा केली. नेमकं घडलं काय याबद्दल आम्हाला खूप कुतूहल आहे. हे बघा, त्यांनी काय असतं की एक संभ्रम समाजात निर्माण झाला असता. समाजाने नसलेलं वेगळंच काहीतरी गैरअर्थ घेतला असता, गैरसमज पसरला असता. कारण त्यांनी सांगितलं होतं की आवडत्याच मंत्र्यांना भेटायचं का, पुन्हा मुख्यमंत्री साहेबांशी, फडणवीस साहेबांशी बोलायचं नाही का, आम्ही 100% मागण्याची मंजुरी देतो, आम्ही करतो, 100% करतो. आणि लाडभाऊच्या मनातला जो आत्मविश्वास होता, त्यांच्या बोलण्यातली जी समाजाविषयी तळमळ होती, त्याच्यावरून आम्हाला वाटलं की चला येत ना, आपण का का करू नये. कोणी आमदार मंत्री असला तरच बोलवायचा नाही, एखादा आमदार असला तर बोलवायचा नाही, असं आपण पण वागू नये. आपणही आडमुठ्याच्या भूमिकेत जाऊ नये. मराठा समाजाला वाटण पुन्हा ते देत होते, पाटलाने आंदोलन केलं तरी पण, म्हणजे मला राजकीय काही भूमिका मी करतोय की काय, असाही संदेश गेला असता, विनाकारण संभ्रम निर्माण झाला असता. म्हणून आपण त्यांना सांगितलं की तुम्ही पण या. आपण सगळ्या मागण्या सांगितल्यात त्यांना. आता काही पेच असण्याचं काही कारण नाही. मराठा समाजात जी संदेश जायचा आहे, मराठा समाजाने जे ऐकलंय ते आता सगळ्याच्या समक्ष झालेली गोष्ट आहे ती. आता की आपण सांगितलंय त्यांना, तुम्हीच GR काढलाय हैदराबादचा संस्थांचा, मराठ्यांना प्रमाणपत्र दिलेत आणि थांबवलेत पण तुम्हीच का, या विषयात पण आपण त्यांच्याशी सविस्तर त्यांना सांगितलंय. ते सुरू करा, ते उद्याही सुरू करू शकता तुम्ही. असं नाही की कॅबिनेट बोलवायला लागते काय नाही. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी जर सूचना दिल्या की प्रमाणपत्र स्थानिक चौकशी अहवालाप्रमाणे प्रमाणपत्र देऊन घ्या, तसं नसन प्रमाणपत्र निघते.